रामकृष्ण हरी मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत. मी अजित कुंभार. नाचू कीर्तनाच्या रंगी भाग क्रमांक आपण 45 पाहत आहात. या भागासाठी आज आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील बोरटवाडी गावचे सुपुत्र, मानदेश वारकरी संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि वडूज एसटी आगाराचे वाहतूक नियंत्रक संतोष बोराटे महाराज आहेत. एसटी वाहतूक नियंत्रक ते कीर्तनकार असा हा त्यांचा जीवनातील प्रवास झाला. हा प्रवास कसा झाला या संदर्भात आज त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. मुलाखतीतील पहिलाच प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे? रामकृष्ण हरी. माझे वडील वारकरी होते. माझे वडील वारकरी असल्यामुळं लहानपणीच माझ्या आई वडिलांनी मला माळ घातल्यामुळं वडिलांच्या बरोबर कुटुंबाची कौटुंबिक पार्श्वभूमी वारकरी असल्यामुळं पारायणामध्ये जाणं, कीर्तन ऐकणं, प्रवचन ऐकणं, व्याख्यान ऐकणं, सत्संग असेल, पंढरपूरची वारी असेल, आषाढी, कार्तिकी या वाऱ्यांना जाणं हे ओघानं आलंच. आणि हे बाळकडून मला लहानपणापासूनच मिळालं. माझ्या वडिलांनी 1985 साली माझी वडील आणि गावातील काही जुनी जाणती माणसं असतील त्यांच्याबरोबर त्यांनी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा चालू 1985 साली बोराटवाडीमध्ये केला. तेव्हापासून आज तागायत आम्ही या अध्यात्मामध्ये आहोत आणि या संप्रदायामध्ये आलो आम्ही. महाराज, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे, मगाशी तुम्ही वडिलांचा संदर्भ दिलेला आहे. वारकरी संप्रदायातील वडील आपल्याला मिळालेले आहेत. प्रश्न असा आहे की तुमचे वडील काय करत होते? माझे वडील एसटी महामंडळामध्ये ड्रायव्हर म्हणून काम करत होते. बरीचशी नोकरी त्यांची दरम्यानच्या काळामध्ये भिवंडीला झाली. त्या दरम्यान माझा जन्म झाला आणि माझा जन्म व्हायच्या अगोदर 10 वर्ष माझ्या वडिलांनी माळ घातली. मलवडीचे महंत शांतिगिरीजी महाराज आमचे गुरुवारी आहेत. आता गुजरातमध्ये त्यांचे 6 आश्रम आहेत. त्या काळी माझे वडील गावी बदलून आल्यानंतर मेढा डेपोला ते चालक असताना एके दिवशी परमपूज्य गुरुवर्य महंत शांतिगिरीजी महाराज मलवडी यांचं एक प्रवचन त्या गावामध्ये झालं. आणि त्या गावामध्ये त्या प्रवचनातून त्यांच्या मनावर इतका परिणाम झाला की अक्षरशः 15 दिवसामध्ये माझ्या वडिलांनी जाऊन माळ घातली. माझ्या जन्माच्या अगोदर 10 वर्ष. आणि तिथून पुढे ते अध्यात्मामध्ये आले. ते स्वतः नोकरी करत करत, कुटुंब सांभाळत, संत साहित्याचा अभ्यास करत ते कीर्तन करू लागले. खेडेगावामध्ये ते कीर्तन करत असत. आणि या सगळ्या गोष्टी आम्ही लहानपणापासून ते बघत आल्यामुळं आम्हालाही त्याची गोडी लागली. आणि आज तागायत आम्ही तो वारसा अखंडपणे पुढे चालू ठेवलेला आहे. महाराज, एक सांगा, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे आणि तुम्ही एसटी मध्ये वाहक म्हणून केव्हा रुजू झाला? माझं शिक्षण BA झालं. मी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं. माझा विषय मराठी होता. मी 10वीची परीक्षा पास झाल्यानंतर 1995 साली सप्टेंबर महिन्यामध्ये गौरीच्या आगमनाच्या दिवशी माझ्या वडिलांचं हॉस्पिटलमध्ये निधन झालं. मी 11वीला गेलेलो होतो. वडिलांचं निधन झालेलं होतं. 2 भाऊ पाठीशी होते. 2 भाऊ पाठीशी आई. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळा कुटुंब चालवत, संसाराचा गाडा चालवत पदवीपर्यंत शिक्षण मी पूर्ण केलं. वडील वारल्यानंतर एसटी महामंडळाच्या नियमानुसार अनुकंपा तत्वावर वाहतूक नियंत्रक पदासाठी मी एसटी महामंडळाकडे नोकरीसाठी मागणी अर्ज केला. त्या काळी वाहतूक नियंत्रणाच्या जागा शिल्लक नसल्यामुळे मला वाहक या पदी 17 डिसेंबर 1999 रोजी वाहक म्हणून मी वडूज आगारामध्ये रुजू झालो. आज माझ्या नोकरीला 26.5 वर्ष पूर्ण होत आहेत. बरं, वडूज अजून कुठल्या ठिकाणी नोकरी केली आहे का तुम्ही वाहक म्हणून? वाहक म्हणून मी 16-17 वर्ष काम केल्यानंतर मार्च 23ला वाहतूक नियंत्रणाची बढती परीक्षा मी पास अगोदर झालेलो होतो. मार्च 23 मध्ये मला देवडे आगारामध्ये बढती मिळाली. मी वाहतूक नियंत्रक म्हणून देवडे आगारामध्ये आलो. देवडे आगारामध्ये मी 2.5-3 वर्ष चांगल्या प्रकारे काम केलं. आपल्या लोकांना सगळं एकत्रित केलं.
अधिकाऱ्यांशी आपले चांगले संबंध होते. दरम्यानच्या काळामध्ये एस टी महामंडळाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियान चालू केलेलं होतं. त्या अभियानामध्ये सहभाग घेण्यासाठी हे अभियान हे लोकसहभागातून होणार होतं. लोकसहभागातून सगळ्या लोकांना, ग्रामस्थांना, मानदेशी जनतेला, माझ्याबरोबर माझे सेवानिवृत्त सहाय्यक वाहतूक निरीक्षक D.R. भुजबळ साहेब, इतरही वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, तरुण मंडळ असतील, गावोगावचे सरपंच असतील, आध्यात्मिक आघाड्या असतील, वाहतूक नियंत्रक म्हणून काम करायचं असताना दहिवडी एसटी आगारामध्ये जे काही विकासाचं म्हणजे प्रथम क्रमांक किंवा नंबर मिळवण्यासाठी स्पर्धेत भाग घेण्यासाठी हे सर्वांनी आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना एकत्रित करून लोकसहभागातून स्वच्छता अभियानामध्ये पहिल्या वर्षी आम्ही दहिवडी आगाराला 10 लाखाचं बक्षीस मिळालं. 2-2.5 वर्ष तिथं चांगल्या प्रकारे काम केलं आणि मी परत वडूज आगाराला, मी माझ्या काही कारणास्तव मी परत बदलून वडूज आगाराला मी गेलो. पण वडूजमध्ये सुद्धा मी अतिशय प्रामाणिकपणे आणि प्रवासी विमुख सेवा देण्यासाठी मी प्रयत्न केले. दहिवडी आगारामध्ये सुद्धा आल्यानंतर 2-2.5 वर्षामध्ये मी खूप समाजातील लोकांशी माझी नाळ जोडली गेली, नवीन ओळखी झाल्या. काही लोकांच्यापर्यंत जाऊन लोकसहभागातून या सगळ्या गोष्टी, आर्थिक मदत असेल, वेगवेगळ्या वस्तूंच्या रूपाने मदत असेल, ती सगळी घेऊन दहिवडी आगार हा स्वच्छ सुंदर बसस्थानक अभियानामध्ये महाराष्ट्रातून 3ऱ्या क्रमांकाचं आपल्याला बक्षीस मिळवण्यासाठी तिथले सगळे अधिकारी, आगार व्यवस्थापक, सर्व चालक वाहक, यांत्रिक कर्मचारी सगळ्यांनी मिळून, माझ्याचे सगळ्यांनी मिळून ते प्रयत्न केले म्हणून ते बक्षीस मिळालं. त्याचा मला खूप मोठा आनंद आहे. आणि आता मी वडूज आगारामध्ये वाहतूक नियंत्रक म्हणून सध्या कार्यरत आहे. महाराज, तुमच्यासाठी खास करून एक प्रश्न आहे. खरं तर तुमचा जीवनाचा प्रवास सांगितलेला आहे, पण सर्वच प्रेक्षकांना एक प्रश्न पडलेला आहे. तो प्रश्न म्हणजे की महाराजांनी जी तुळशीची माळ गळ्यात घातलेली आहे, तो कसा प्रसंग आहे तो? साधारण मी 4 वर्षाचा होतो. वडील माळकरी होते, वडील कीर्तनकार होते. घरामध्ये आध्यात्मिक वातावरण, सकाळ संध्याकाळ देवपूजा असायची, ग्रंथ वाचन असायचं, स्नान संध्या, संध्याकाळचं मंत्रपठण असायचं. या सगळ्या गोष्टी होत असताना ह्या गोष्टींचं पगडा आमच्यावर पडला. ते बाळकडू मिळालं आणि त्या आंघोळीने सगळ्या गोष्टी पडल्यामुळं सत्संगाला जाणं, कीर्तनाला जाणं, प्रवचनाला जाणं, गावामध्ये कार्यक्रम असे असतील तेव्हा लोकांच्याबरोबर पुढाकार घेऊन त्या गोष्टी करणं, वेगवेगळ्या कीर्तनकार, प्रवचनकारांशी आमच्या ओळखी झाल्या आणि ऑटोमॅटिकली आम्ही त्यात इन्व्हॉल्व होत गेलो. हे सगळं आई वडील त्याच्यामध्ये असल्यामुळे सगळी पुण्याई त्यांची आहे, हे त्यांचे संस्कार आहेत. आणि मिळालेला हा संस्काराचा वारसा हा मी, माझे 2 भाऊ असतील, हा मिळालेला संस्काराचा वारसा हा माझ्या आई वडिलांचा आहे. आणि तेच खरे आमच्या या अध्यात्मात आम्ही येण्याचं ते प्रेरणास्त्रोत आहेत. महाराज, प्रश्न असा आहे की आता खरं तर तुम्ही माळकरी झालेला आहात. माळा घातली का भजन, कीर्तन ऐकणं किंवा ह्यासाठी आपण जात असतो, पण असं का मनात आलं की आता आपण प्रवचन सांगावं? आणि पहिलं प्रवचन कुठं झालं तुमचं? खरं तर वडील कीर्तनकार होते. आम्ही दरवर्षी येणाऱ्या पारायणामध्ये गावामध्ये सहभागी होऊन सगळ्या गोष्टी पुढाकार घेऊन, भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, वस्ती असेल, सगळं घेऊन अध्यात्मासाठी काम करत होतो. दरम्यानच्या काळामध्ये लॉकडाऊनच्या अगोदर एक आदर्श तरुण पिढी समाजामध्ये तयार झाली पाहिजे, एक आध्यात्मिक वातावरण तयार झालं पाहिजे, संत साहित्याचा विचार हा तरुण पिढीपर्यंत गेला पाहिजे, एक आदर्श पिढी, एक आध्यात्मिक पिढी तयार झाली पाहिजे, सर्व गुण संपन्न तरुण आपला तयार झाला पाहिजे. यासाठी अनेक वर्ष माझ्या मनामध्ये विचार असा होता की खरोखरच हे संत साहित्य असेल, अध्यात्म असेल, हे काय म्हातारपणामध्ये करायची गोष्ट नाही, हे तरुणपणीच केलं पाहिजे. संत साहित्य वाचले पाहिजे, ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, सगळ्या संतांचे चरित्र असेल, वाङ्मय असेल, हे तुम्ही तरुणपणामध्ये वाचलं पाहिजे. योग्य संस्कार त्यातून मिळतात. येशूची जीवनाची वाटचाल कशी केली पाहिजे, आयुष्य कसं जगलं पाहिजे, नक्की सुख, समाधान, आनंद त्याच्यामध्ये अनेक ग्रंथ घरी नेऊन ठेवलेले आहेत. ते तसे देवाऱ्यावर, फळीवर असे ठेवलेले असतात, पोथ्या बांधून ठेवलेल्या असतात. त्या सोडल्या पाहिजेत, त्या वाचल्या पाहिजेत, त्याचा आनंद घेतला पाहिजे. ह्यासाठी हे कुठंतरी आपण पुढे आलं पाहिजे. खास करून येणाऱ्या पिढीला आपण काहीतरी दिलं पाहिजे, काहीतरी त्यांच्यामध्ये पेरलं पाहिजे. हा शुद्ध आणि सात्विक भाव हा मनापासून असल्यामुळे प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावर
अनेक दिवस माझ्या डोक्यामध्ये हा विचार चालू होता की समाजामध्ये प्रबोधन करणारे थोडी लोक नाहीत, खूप आहेत. पण आपल्या पद्धतीनं अजून काय करता येईल, आपल्या गावापासून आपण सुरुवात करूया, समाजामध्ये आपल्याला केलं पाहिजे ही तळमळ होती. आणि त्या दृष्टीने एक पाऊल असं पडलं गेलं की तुमच्यासारखेच एक मित्र होते तेलदाऱ्याचे, हरिभक्तपरायण सुभाष महाराज शिंदे आणि हरिभक्तपरायण चांगदेव महाराज शिंदे, त्यांच्या गावाच्या पारायणामध्ये त्यांनी मला कीर्तनासाठी संधी दिली. पहिलं कीर्तन तुमचं पहिलं कीर्तन तिथं झालं. मग कसा प्रसंग होता तो पहिल्या कीर्तनात? खरं तर कीर्तन ही एक नारदाची गादी आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला हा. पहिलं कीर्तन आपली माणसं बघितले का बरंच म्हणजे तणाव कीर्तन ही एक नारदाची गादी आहे आणि खूप मर्यादेचं भान ठेवून त्याची एक आचारसंहिता आहे. ते सगळ्या गोष्टी पाळून तुम्हाला ते कीर्तन करावं लागतं. कीर्तनाचं व्यासपीठ वेगळं आहे, प्रवचनाचं व्यासपीठ वेगळं आहे, व्याख्यानाचं व्यासपीठ वेगळं आहे. त्या दृष्टीनं ते मला जमेल का अशी अनेक दिवस मनामध्ये भीती होती. जुनी जाणती काय लोक होते की त्यांचं मत होते की तुम्ही ते केलं पाहिजे, तुम्ही थोडंसं उभं राहा, तुम्हाला बोलायची सवय आहे, तुम्ही उभं राहिलं पाहिजे, बोललं पाहिजे, तुमचा अभ्यास आहे, पाठांतर आहे. आणि काय आळंदीकर मंडळी होती, त्यांनी उभं केलं. मला गाता येत नाही, मी आता पेटीचा क्लास करतोय, शिकतोय. स्पीच बोलणं बऱ्यापैकी होतं, संत साहित्याचा अभ्यास चालू असल्यामुळं, प्रवचनातून व्याख्यानातून बोलत असल्यामुळं त्या गोष्टी कीर्तनामधून शक्य झाल्या. आणि आतापर्यंत मी 10 कीर्तनं केली, प्रवचन सुद्धा मी. पहिलं कीर्तन ऐकल्यानंतर लोकांनी काय प्रतिक्रिया दिली? खरं तर तेलदरामध्ये माझं पहिलं कीर्तन झाल्यानंतर काही लोकांनी अशा प्रतिक्रिया दिल्या की खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तो अभंग सोडवलेला आहे. त्या अभंगाला सोडून तुम्ही दुसरं कुठलंही निरूपण केलेलं नाही. जे गरजेचं आहे, जे संप्रदायाच्या पद्धतीनं जे आपले आळंदीकर कीर्तनकार करतात त्या पद्धतीने तुम्ही केलेलं आहे. नसेल तुम्हाला आवाज, तुमचा आवाज कमी आहे, तुम्हाला गायन कमी आहे, पण बोलण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत, पटवून देण्याची पद्धत, तो प्रसंग वेगळ्या प्रकारे तुम्ही समजून सांगता, लोकांच्या मध्ये ते बिंबवता, लोकांना नक्की काय पाहिजे हे तुम्हाला माहिती असल्यामुळं हे कीर्तन अतिशय सुंदर झालेलं आहे. आणि तुम्ही नवीन कीर्तनकार आहे असं कधी त्या लोकांना वाटलेलं नाही. उलट अतिशय सुंदर झाला कीर्तनाचा कार्यक्रम. अशाच पद्धतीनं अनेक कीर्तनं तुमच्या हातून व्हावीत, चांगल्या पद्धतीने प्रबोधन व्हावं, या दृष्टीने त्या लोकांनी मला खरोखर आशीर्वादच दिले. अनेक कीर्तनामध्ये मी जेव्हा जातो काही चुका होतात. जुनी जाणती माणसं, या संप्रदायामधील गुरुवर्य मंडळी आहेत, जाणती माणसं आहेत, ते सांगतात बाबा इथे तुमचं चुकलेलं आहे, तुम्ही असा बदल केला पाहिजे, या पद्धतीने कीर्तन केलं पाहिजे. आणि असा पहिला प्रसंग असा एक पहिला कीर्तनाचा आणि प्रसंग. लोकांच्या थोडी भीती होती समाजापुढे उभं राहत असताना. एक वेगळ्या पद्धतीची थोडी हुरहुर होती, आपल्याला हे जमेल कारण काय? तुम्ही समाज प्रबोधन म्हणून ते व्यासपीठ वेगळं, हे माऊलींचं व्यासपीठ वेगळं, म्हणजे तसं थोडं धाडस आहेच, पण खरं तर माऊलींचं व्यासपीठ म्हटलं का थोडं वेगळंच आलं ना, कारण तुम्ही समाज प्रबोधन व्याख्यानकार असून तो भाग वेगळाच येतो ना. आता महाराज एक सांगा, मगाशी तुम्ही सहज पहिलं प्रवचन कुठं झालं हे सांगायचं विसरला. पहिलं प्रवचन ज्यावेळी झालं त्यावेळेला कसा तो प्रसंग होता? पहिलं प्रवचन आपल्या तालुक्यामध्ये झालं. एक आपले मित्र आहेत हरिभक्तपरायण अंकुश महाराज कदम, यांनी त्यांच्या पारायणामध्ये प्रवचनासाठी आम्हाला बोलवलं. आणि प्रवचन हे एका ज्ञानेश्वरीच्या एका ओळीवर ते करायचं होतं. बऱ्यापैकी माझ्यासमोर 50-60 लोक होती. ग्रामीण भाग आहे, लोक शेतकरी आहेत, त्यांना कशा पद्धतीने समजून सांगितलं पाहिजे, नक्की समोरचा बसलेला हा भाविक आहे, श्रोता आहे, त्यांना काय पाहिजे, त्यांना कुठली भाषा समजते, त्या भाषेमध्ये आपण सांगितलं. आणि खरं तर कीर्तन प्रवचन असेल, समोर किती माणसं आहेत, आता एक गर्दी किती आहे, याच्यापेक्षा तुम्ही ते सांगणं महत्वाचं आहे. लोक येतात, बसतात, गर्दी कमी राहील, जास्त राहील, पण तुम्ही सांगणं, ते मनापासून सांगणं. आणि कीर्तन मर्यादा, प्रवचन मर्यादा लक्षात घेऊनच त्या गोष्टी केल्या पाहिजेत, हे भान ठेवूनच मी आजही करतो आणि भविष्यातही नक्की करेन. महाराज, खरं तर बऱ्याच वेळेला प्रेक्षकांनी आमचा प्रश्न असतो की दोघांचा मिळून की कीर्तन अवघड का प्रवचन, तुमच्या दृष्टीनं कुठलं अवघड आहे? हे बघा कसं आहे, अवघड तसा सगळाच अभ्यास, ज्ञान मिळून हे कुठं जगामध्ये कुठं सोपं नाही. अभ्यास केला तर तुम्हाला ते मिळतं. खरं तर आपल्याला गुरु चांगले पाहिजेत. गुरु हे गुरुच असतात, कोणता चांगला आणि वाईट असं काय नाही. त्या गुरूंच्याकडून तुम्ही किती पद्धतीनं कसं
ते ज्ञान ग्रहण करणार आहे. तुमच्याकडे निष्ठा असली पाहिजे परमेश्वराविषयी, अभ्यास केला पाहिजे, सतत चिंतन तुमच्याकडे असलं पाहिजे, तुम्हाला अभंग पाठ करता आले पाहिजे, तुम्हाला श्लोक तुमच्याकडे पाठ पाहिजेत, सतत दररोज तुम्हाला ग्रंथ वाचता आले पाहिजे, तो अभ्यास पाहिजे आणि ती तळमळ पाहिजे. तेव्हा ह्या गोष्टी आणि गुरूंचा आशीर्वाद असेल, आपली तळमळ असेल, त्या ईश्वराची साथ असेल आणि प्रामाणिक सेवा करण्याचा जर हेतू असेल तर ह्या गोष्टी होऊन जातात. आणि कीर्तन चांगलं वाईट हा विषय नाही, तिथे तू उभं राहून बोलणं हे तुम्हाला ईश्वराचीच तुमच्यावर म्हणजे अवघड हा. प्रवचन तुम्हाला- कीर्तनात अवघडला हा फरक होता. अवघड असं सगळंच असतंय म्हणजे पण अभ्यास केल्यानंतर सगळंच हा. साधन. महाराज, अजून एक प्रश्न आहे. खरं तर कीर्तन म्हटलं का लोकांचा, महाराजांचा सूर कसा आहे इकडे लक्ष जातं आणि बरेच अंश तो तुमचा भाग असतो. तुम्ही सूर कसा मिळवला तो कीर्तनाचा? खरं तर कीर्तनामध्ये तुम्हाला बोलता चांगलं आलं पाहिजे, तुमचा अभ्यास पाहिजे आणि तुम्हाला गळा चांगला पाहिजे, गायन पाहिजे. बऱ्यापैकी अनेक लोकांच्याकडे ह्या दोन्ही गोष्टी आढळून येतात. माझ्यासारख्या नवख्या माणसाला भजनामध्ये आम्ही कमी गायलेलो, अभंग पाठांतर आहे पण गळा कमी, आवाज कमी, तरी सुद्धा बरोबरचे काही साथीदार असतात. मला बऱ्यापैकी बोलता येतं, मी बोललेलं लोकांना समजतं, भाविकांना समजतं, श्रोत्यांना समजतं. ही गोष्ट, ही जमेची बाजू लक्षात घेऊन माझ्याबरोबर असणारे जे गायक असतात, साथीदार असतात, महाराज मंडळी असतात, ते मदत करतात, गायनाचं काम ते करतात. आणि मी आता पेटीचा क्लास लावलेला आहे. पेटीच्या क्लास बरोबर मी म्हणजे हळूहळू भविष्यात हळूहळू गायनामध्ये जो आहे- प्रगल्भता आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आणि शिकण्यासाठी माझा तो प्रयत्न चालूच आहे. आजही मी विद्यार्थी आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा विद्यार्थीच राहणार आहे. फक्त निष्ठा ठेवून प्रामाणिकपणे प्रबोधन करणे, ईश्वराची सेवा करणे, निष्काम भक्ती करणे हे माझं अंतिम ध्येय आहे. महाराज, खरं तर तुम्ही आता बघतायत, कीर्तन, प्रवचन आलं आणि तुमचं काम आलं, इष्टीतलं काम आलं, कुटुंब आलं. हे कुटुंबाने काम सांभाळून तुम्ही अभ्यासाला कसा वेळ देता? कारण अभ्यासाविना बोलू नये असं म्हणतात, तर अभ्यास फार महत्वाचा आहे. कसं आहे, इच्छा असेल तिथं मार्ग दिसेल असं म्हटलं जातं. काम करणं, नोकरी करणं, व्यवसाय करणं, ज्याच्या त्याच्या वाट्याला आलंय त्याला ते करावंच लागतं. जीवन जगण्यासाठी पैसा कमवणं, कष्ट करणं हे दैनंदिन गरजेची बाब आहे. हे करत असताना आतून नक्की आपल्याला काय वाटतं, आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे. प्रत्येकाची एक वेगळी आवड आहे, प्रत्येकाची एक वेगळी भावना, अपेक्षा आहे. मला अनेक दिवसापासून मी समाजकार्यामध्ये असताना नेहमी असं वाटायचं की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मला वाचनाची आवड होती. वाचन करत असताना संत साहित्य हे चालूच होतं. इतिहासाची खूप आवड होती. इतिहासाचा अभ्यास करत असताना मी संत साहित्याचा अभ्यास चालू केला 10 वर्षापूर्वी. चरित्र वर्णन वाचलं. आता तत्वज्ञानाचा मी अभ्यास करतो. काही गोष्टी लक्षात राहतात, काही गोष्टी विसरून जातात, काही गोष्टीचं लिखाण करतो. आणि नोकरी ही दिवसभर असते, सकाळी गडबड राहते, सकाळी वाचनाला फारसा वेळ मिळत नाही, पण संध्याकाळी ग्रंथ वाचन करणं, पुस्तकाचं वाचन करणं ह्या गोष्टी कराव्याच लागतात. आणि ज्याला या गोष्टीमध्ये करिअर करायचं आहे त्याला वाचनाशिवाय पर्याय नाही. ज्ञानेश्वरी असेल, तुकाराम गाथा असेल, दासबोध असेल, एकनाथी भागवत असेल, जे जे संत साहित्यातील सगळे ग्रंथ आहेत, इतिहास असेल, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, हे अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही, ज्ञान तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. अभंग पाठ करावे लागतात, दोहे पाठ करावे लागतात, श्लोक पाठ करावे लागतात, ओव्या पाठ कराव्या लागतात. गायनासाठी तुम्हाला रियाज करावा लागतो, प्रॅक्टिस करावं लागते. आणि संध्याकाळी जेवढा वेळ मिळेल त्या वेळेमध्ये ह्या गोष्टी करायच्या. आणि मनापासून खूप दिवसाची इच्छा होती की हे केलं पाहिजे. आणि इतर गोष्टींना जो आपण वेळ देत होतो तो वेळ कमी देऊन, तिकडचा वेळ कमी करून इकडे वेळ देण्यासाठी मी प्रयत्न करतोय. आणि आत्ता माझ्याकडे 3,500 स्वतःच्या, ही स्वतः विकत घेतलेली पुस्तकं आहेत. अजून खूप वाचायचे आहेत. काय वाचतोय, कधी वेळ मिळतो, कधी वेळ मिळत नाही. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा इतर कामं बाजूला ठेवून, गरज नसलेली कामं बाजूला ठेवून
ग्रंथ वाचणं, तो ज्या गोष्टी आवडल्या, ज्या गोष्टी आपल्याला गरजेच्या त्या लिहून काढणं. अगदी मोबाईलवर सुद्धा काही चांगले लेख येतात, चांगले आर्टिकल्स येतात, आपण ते बघतो, ते सुद्धा मी कधी कधी लिहून काढतो. कधी युट्यूबचा मी आधार घेतो. आणि माझं तर असं मत आहे की मुळात तुम्ही श्रोता असला पाहिजे. वेगवेगळ्या ठिकाणी जिथे कीर्तन असतात, प्रवचन असतात, व्याख्यान असतात, सत्संग असतो, तिथं मी नेहमी जात असतो. परिसरामध्ये जेवढा मला वेळ मिळेल त्या ठिकाणी मी जाऊन खूप मी ऐकत असतो, भयंकर मी ऐकत असतो. सतत ऐकणं, सतत वाचन करणं, सतत मनन करणं, सतत चिंतन करणं, ही एकच घुकणी मला सतत लागलेली असते की मला काहीतरी करायचंय, मला समाजासाठी काहीतरी करायचंय. आणि तो विचार सातत्याने मनात त्या पाहुणेतूनच मी त्या अभ्यासाला लागलो. वाचनाची गती वाढली, प्रगल्भता वाढली, आणि नक्की काय वाचलं पाहिजे, नक्की कोणतं वाचलं पाहिजे, ही एक निवड माझी असते. इतर पुस्तकामध्ये, संत साहित्यामध्ये सर्व संतांची चरित्र वाचणं, त्यातून त्यांनी जीवनामध्ये काय केलं तो एक अनुभव येतो. व्याख्यानाच्या ठिकाणी जेव्हा मी व्याख्यानाला जातो तेव्हा वेगवेगळे महापुरुष असतील, महामानव असतील, तो विषय घेऊन मी बोलत असतो, त्यासाठी एक वेगळा अभ्यास करावा लागतो. आणि कीर्तनासाठी सर्वसमावेशक इतर कीर्तनकारांची कीर्तन ऐकणं, त्यांच्या नवनवीन चाली कोणत्या पद्धतीच्या त्या ऐकणं. म्हणजे हा साधारण हा. अभ्यासाचा. आता महाराज तुमच्यासाठी प्रश्न एक असा आहे, तुम्ही कीर्तन सांगताय, प्रवचन सांगताय, समाज प्रबोधन पण तुम्ही सांगताय. आता असा एक प्रश्न आहे तुमच्यासाठी, समाज प्रबोधन ज्यावेळेला असतं, व्याख्यान तुम्ही सांगता, त्या व्याख्यानामधला काही भाग तुम्हाला कीर्तन प्रवचनासाठी उपयोगी पडतो का? कसं आहे, कीर्तनाची एक आचारसंहिता वेगळी आहे. पूर्वापार चालत आलेली संप्रदायाची कीर्तनाची पद्धत, तो ढाचा न सोडता, त्याला कुठलाही धक्का न लागता तो अभ्यास इकडे तुम्हाला उपयोगी पडतो का? उपयोगी पडतो. कधी कधी काय दृष्टांत, काय गोष्टी सांगत असताना, काय उदाहरणं देत असताना तो भाग. व्याख्यान हा विषयच वेगळा आहे. पण कीर्तनाच्या त्या आचारसंहितेमध्ये बोलत असताना, सांगत असताना मर्यादेचं काटेकोरपणे पालन करणं, अभंगाला सोडून कीर्तन मर्यादा न सोडता दिलेल्या ढाच्यामध्ये कीर्तन नियोजित वेळेमध्ये ते कीर्तन सोडून त्याचं निरूपण करून समोरच्या त्या भाविकांपर्यंत, त्या श्रोत्यांपर्यंत ते कसं जाईल, म्हणजे थोडाफार तुम्हाला म्हणजे एखाद्या दुसऱ्या उदाहरणासाठी आपल्याला ते बोलता येईल. म्हणजे पूर्ण आपल्याला त्याचा म्हणजे थोडाफार उपयोग होतो, म्हणजे नाही असं थोडाफार होतो. महाराज एक सांगा, तुम्ही प्रवचन कीर्तनकार, चांगलं प्रबोधनकार पण आहात, पण अन्य क्षेत्रातले काही आवड तुम्ही जोपासली आहे का? खरं तर ह्या 2-3 वर्षामध्येच मी व्याख्यानं मी करत होतो, अगोदर प्रवचनं करत होतो. आता माझी 10 कीर्तनं झाली. प्रयत्न करतोय की दिवसेंदिवस त्याच्यामध्ये आपल्याला काय नवीन करता येईल, अजून आपली कशी प्रगल्भता होत, इतर लोक कीर्तनकार कसे बोलतात, हे चालूच आहे. आणि हे करत असताना कीर्तनकाराच्या अगोदर मी कीर्तनकार किंवा व्याख्याता व्हायच्या अगोदर मी पत्रकार होतो. म्हणजे आमचे बघ हा, आम्ही पत्रकार आहोत, म्हणजे असंच 2001 ते 2009 पर्यंत मी पत्रकार म्हणून काम केलं मोठ्या मोठ्या दैनिकांना. अखिल भारतीय पत्रकार संघाचा मी एक्सटर्नल परीक्षा देऊन पत्रकार म्हणून मी काम केलं. त्याच्यानंतर मला आवडलेली गोष्ट होती की आपल्याला उद्योजक व्हायचं आहे. जेसीबी, पॉकलेन, ट्रॅक्टर्स घेऊन काही दिवस उद्योजक म्हणण्यापेक्षा पण ती एक इच्छा होती, ती पूर्ण केली. वेगळं ते काम मी पूर्ण केलं. नोकरी करत वेगवेगळ्या क्षेत्रातला पण ते पण व्यावसायिक असेल ते पण मी केलेलं आहे. आणि 2018ला मानदेश वारकरी संघाची मी आणि माझ्या सगळ्या सहकार्याने स्थापना करून त्या वारकरी संघाच्या माध्यमातून तरुण पिढी आपल्याला अध्यात्माकडे कशी आणता येईल, किंवा संत साहित्याच्या वाचनाकडे त्यांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, ती मुलं वाचनाकडे वळाली पाहिजेत. एक वाचन संस्कृतीसाठी आम्ही त्या अजून प्रयत्न करतोय. आणि समाजामध्ये काही गरजू मुलं असतील, परिस्थिती असेल, त्याला शिकता येत नाही, अशा मुलांना मदत करणं, काही मुलांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकण्याची इच्छा आहे, अशांना परावृत्त करणं, त्यांना त्यांच्या आवडीनुसार आळंदी असेल, पंढरपूर असेल, इतर कोणत्याही शिक्षण संस्थांमध्ये त्यांना जाण्यासाठी परावृत्त करणं, ह्या गोष्टी आम्ही याच्या माध्यमातून करतोय. आणि एकूणच काय की तरुण पिढीला संत साहित्य वाचण्यासाठी परावृत्त करणं,
त्यांच्यामध्ये वाचन संस्कृती मुरवून देव, देश, धर्म, संस्कृती, प्रथा आणि परंपरा यांनी कायम जपल्या पाहिजेत. संतोष बोराटे महाराज यांच्या प्रवचनात आपण आलेलो आहोत. प्रवचन सांगण्यामध्ये ते तल्लीन झालेले आहेत. या प्रवचनानंतर दुसरं दृश्य आहे ते संतोष बोराटे महाराज व्याख्यान सांगत आहेत. अंकुशभाऊ गोरे गट शिक्षण अधिकारी लक्ष्मण पिसेसाहेब त्यांचं व्याख्यान ऐकतायत. महात्मा फुले जयंती निमित्तानं दहिवडी येथे संतोष बोराटे महाराजांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलेले होते. आपण ऐकूया संतोष बोराटे महाराजांचे व्याख्यान.